विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. मराठी व्याकरणासंबंधीचे जे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत आपण. जालना जिल्हा पोलीस शिपाई 7 जुलै 2024 रोजी झालेला पेपर. पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी, मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकारांत व इकार व उकार टिंबटिंब असतात. ऱ्हस्व दीर्घ अनुस्वारित उकार उकारांत. आता योग्य उत्तर आहे या ठिकाणी ते दीर्घ असतात. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी बरोबर पर्याय आहे परीक्षा, हा पर्याय बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे, उंटांचा टिंबटिंब असतो. ताफा, झुंबड, तांडा, कळप. तर उंटांचा तांडा असतो. चौथा प्रश्न, वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय? मूर्ख माणसात जास्त ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच, मी म्हणतो लोकांना. तर योग्य पर्याय आहे मूर्ख माणसात अल्प ज्ञान असणारा श्रेष्ठ. विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. देव दानव, सबल दुर्बल, खेद हर्ष, घर सदन. तर चुकीची जोडी आहे घर सदन, ही चुकीची आहे. बाकीचे या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचे आहे, भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई. तर योग्य उत्तर आहे संत एकनाथ. अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा. मधु मागे फिरला. प्रथमा, संबोधन, द्वितीया, तृतीया. तर मधु विभक्ती नाही, म्हणजेच प्रथमा. आठवा प्रश्न, काळाचे मुख्य किती प्रकार आहेत? 1, 2, 3, 4. तर या ठिकाणी काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. अकरण रूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारचे वाक्य? तर याचं योग्य उत्तर पाहू शकता, अकरण रूपी म्हणजेच नकारार्थी. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द टिंबटिंब आहे. उद्देश विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तारक. तर याचं योग्य उत्तर आहे विधेय विस्तारक. वाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ. शत्रूवर तुटून पडणे, खोडी काढणे, फजिती करणे, मरण जवळ करणे. तर योग्य उत्तर आहे खोडी काढणे. वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना टाळली, वाचली, हुकली, टळली. तर योग्य उत्तर आहे टळली. पुढचा प्रश्न, जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोट प्रकारातील आहे? नामवाक्य, विशेषण वाक्य, क्रियाविशेषण वाक्य यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे विशेषण वाक्य. भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हा शब्द इतरेतर, वैकल्पिक, समाहार द्वंद्व, नत्रत, बहुव्रीही. तर योग्य उत्तर आहे समाहार द्वंद्व. वाक्य 15 नंबर प्रश्न, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? 2 वाक्ये वेगवेगळी करणे, 2 वाक्ये एकमेकांना जोडणे, 2 वाक्ये शुद्ध करून पुन्हा लिहिणे, वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. पर्याय क्रमांक डी. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? इच्छा, हक्क, कर्तव्य, योग्यता. तर स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे म्हणजेच कर्तव्य. पानिपत झाले या शब्दातील धन्यार्थ
ध्वन्यार्थ ओळखा. पानिपतचे युद्ध झाले, सर्वनाश झाला, सगळीकडे पाणी झाले. पानिपताची गोष्ट सांगितली, तर पानिपत झाले म्हणजे सर्वनाश झाला. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा. विशाल, विस्तीर्ण, विकलांग, अथांग. विशाल, विस्तीर्ण, विकलांग, अथांग. तर सी, विकलांग हा शब्द गटात बसत नाही. पुढचे जीकेचे काही पाहूया. संविधान केव्हापासून लागू झाले, तर त्याचं उत्तर योग्य सांगा. 26 जानेवारी 1950. मूलभूत हक्कावर गदा आल्यावर कोठे दाद मागता येते, तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय. आता पुढील पाहूया मराठी व्याकरणाचेच प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ मोठा बोंडारा हे कोणत्या रंगाचे फूल आहे, तर ते जांभळे आहे. नगर परिषदेचे प्रशासन चालवितात मुख्य कार्यकारी अधिकारी CO. भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली आहे, तर मद्रास. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगापूर प्रकल्प हा गोदावरी नदीवर आहे. महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा तो आहे गडचिरोली. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे, तर ती वाघूर नदीकाठी आहे. आणि टिंबटिंब नदी जालना शहरातून जाते, तर ती कुंडलिका आहे. या ठिकाणी आपण मराठी व्याकरणाचे पुढील प्रश्न पाहूया. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर. पुढे मराठी व्याकरणाचे पाहूयात. पुढे या ठिकाणी आहे मराठी भाषेचा 89वा प्रश्न आहे. 89वा प्रश्न. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणे शोधण्यासाठी शासनाने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. श्याम मनोहर, नरेंद्र जाधव, कौतिकराव ढाले पाटील, रंगनाथ पठारे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. 90. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? वर्णमाला लिपी, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी, आदर्श लिपी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे आदर्श लिपी आणि बाळबोध लिपी. 90चं या ठिकाणी काय आहे? अ आणि ड. हे थोडं संदिग्ध वाटतंय, त्यामुळे आपण याला असंच राहू देऊ. श व ज्ञ यांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? तर या ठिकाणी दादोबा तांबले, सबनीस, चिपळूणकर. तर योग्य उत्तर आहे सी, सबनीस. जनाबाई या शब्दातील जचा उच्चार टिंबटिंब आहे. जनाबाई हा दंतमूलीय उच्चार आहे. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? देव अधिक आलय. विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, हल संधी. तर योग्य उत्तर आहे 93चं स्वर संधी. तुला हवे ते तू घे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत? प्रश्नार्थक, आत्मवाचक, अनिश्चित सर्वनामे, संबंधी सर्वनामे. तर हे आहे संबंधी सर्वनामे. अहो, अबब, आ बापरे, आहा, अरेच्चा ही कोणती अव्यये आहेत? संमतीदर्शक, आश्चर्यकारक, प्रशंसादर्शक, शोकदर्शक. तर 96चं या ठिकाणी योग्य उत्तर आहे हे आश्चर्यकारक आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनापासून शिकवावे. मनापासून शिकवावे.
अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे सकारात्मक कर्तरी. तर योग्य उत्तर आहे सी सकर्मक भावे. बाबा अडकित्ता घेऊन सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. बाबा सुपारी अडकित्ता घेऊन तर योग्य उत्तर आहे परभाषी शब्द अडकित्ता. पुढीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा. बहीण भाऊ खरे खोटे आंबट चिंबट पैसा अडका. तर आंबट चिंबट. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भिदूयसे. या ओळीतील मऊ मेनाहून याचा ध्वन्यार्थ ओळखा. क्षणात वितळणारे अतिशय पातळ प्रेमळ किंवा दयाळू मेनाहून मऊ असलेले. तर योग्य उत्तर आहे प्रेमळ किंवा दयाळू. अशा पद्धतीनं आपण जालना जिल्हा पोलीस भरतीची क्वेश्चन पेपर मराठी व्याकरण या संबंधित आपण प्रश्न घेतले होते आणि ते या ठिकाणी संपलेले आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो आपण सिरीज चालू केली आहे. त्याला जास्तीत जास्त कसा तुम्हाला प्रतिसाद देता येईल तो चांगल्यात देण्याचा प्रयत्न करावा. हो कमेंटद्वारे नक्कीच कळवा काही व्हिडिओत सुधारणा करायचा असल्यास. याची PDF आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.